मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आज 12 जुलै 2024 रोजी सरकारने पुन्हा काही महत्त्वाचे बदल केले आहेत, काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत, ज्याबद्दल प्रत्येक महिलेला माहिती असणे आवश्यक आहे। अर्ज भरताना अनेकांनी प्रश्न विचारले होते की ज्यावेळेस आपण कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणतो त्यावेळेस कुटुंब या शब्दाची व्याख्या काय आहे। तसेच एखाद्या महिलेचा अलीकडेच विवाह झाला असेल तर तिचे रेशन कार्डमध्ये नाव कसे येणार, तर त्यावर पर्याय काय। त्याचप्रमाणे परराज्यातून आलेल्या महिलांच्या डॉक्युमेंटबद्दल काय, तशी माहिती दिलेली होती, पण अजून सविस्तरपणे माहिती सरकारने आता एका नवीन GR मध्ये सादर केली आहे। तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टाचे खाते चालणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज 12 जुलै 2024 रोजी महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या एका GR मध्ये सविस्तरपणे देण्यात आली आहे, ज्याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। नमस्कार मित्रांनो, या GRची लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। ज्या काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्या एक एक करून आता आपण बघू। कुटुंबाची व्याख्या म्हणजे आपण ज्यावेळेस कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला असे म्हणतो त्यावेळेस कुटुंब या शब्दाची व्याख्या काय असणार, तर कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले किंवा मुली। तसेच नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे तिचा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावे। एखाद्या महिलेचे नुकतेच लग्न झालेले असेल तर तिचे नाव पतीच्या रेशन कार्डवर असेलच असे नाही, त्यामुळे जर अशा प्रकरणात विवाह नोंदणी झालेली असेल म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट त्यांच्याजवळ असेल तर महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे तिचा उत्पन्नाचा दाखला म्हणून वापरण्यात यावे, ग्राह्य धरण्यात यावे, अशा सूचना आहेत। परराज्यात जन्म झालेल्या व ती महिला सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल, त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे। रहिवास पुरावा म्हणून परराज्यात ज्यांचा जन्म झालेला असेल त्यांच्या पतीचे रेशन कार्ड, त्यांच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरले जात होते। आता उत्पन्नाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड हे देखील ग्राह्य धरले जाणार आहे। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे। अनेकांनी प्रश्न विचारला होता की पोस्टाच्या बँकेत जर खाते असेल तर ते या योजनेसाठी उपयोगी येणार का, तर हो, आता या GR नुसार पोस्टातील बँक खातेसुद्धा ग्राह्य धरले जाणार आहे, म्हणजे तुम्ही त्याची माहिती तुमच्या अर्जामध्ये भरू शकता। यानंतर योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे। बरेच जण प्रश्न विचारतात की आपण आता ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तर आपल्याला पुन्हा अंगणवाडीत जाऊन किंवा ग्रामपंचायतीत जाऊन ऑफलाईन फॉर्म भरावा लागेल का, तर मित्रांनो असं नाही। तुम्ही दोघांपैकी कुठलाही एक फॉर्म भरलेला असेल तर त्याच फॉर्मवर पुढची कार्यवाही केली जाणार आहे। ही सूचना त्यांच्यासाठी आहे जे ऑफलाईन आलेले अर्ज ऑनलाईन पद्धतीमध्ये कन्वर्ट करत आहेत। नागरी व ग्रामीण भागात बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख व CMM, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। तर तुम्ही ग्रामीण किंवा नागरी भागात या सर्वांकडे जाऊन अर्ज भरू शकतात। केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे। केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान, पोषण, मनरेगाज, PM स्वानिधी, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना, जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा। म्हणजे समजा तुम्ही PM किसान, पोषण, मनरेगास, PM स्वानिधी, JSY, PMMVY किंवा इतर कोणत्याही योजनेमध्ये याआधी नोंदणी केली असेल, तुमचं आधार ऑथेंटिकेशन झाले असेल, तुमची EKYC ऑलरेडी झालेली असेल आणि या योजनांचा तुम्हाला लाभही मिळत असेल तर तुमच्याकडून फक्त ऑफलाईन अर्ज भरून घेतला जाईल। तुमची पुन्हा EKYC किंवा आधार ऑथेंटिकेशन केले जाणार नाही। तुम्ही जर पात्र ठरलात तर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ थेट तुमच्या खात्यावर पोहोचेल। मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा।
त्याचप्रमाणे जी काही अंतिम लाभार्थी यादी जाहीर केली जाणार आहे ती प्रत्येक शनिवारी किंवा आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करून दाखवली जाईल। तसेच ती ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रसिद्ध केली जाईल। तर मित्रांनो, या महत्त्वपूर्ण सूचना या GRमध्ये शासनाकडून देण्यात आल्या आहेत। ही माहिती देखील तुम्ही इतरांसोबत शेअर करा, म्हणजे ज्यांना हे प्रश्न पडलेले असतील त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।